नमस्कार. मी दत्तात्रय सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी. देशपांडे साहेब आणि मी आयुक्त कार्यालयात आलो होतो. पाठीमाग 13 नोव्हेंबर 2025 महाराष्ट्र राज्य सरकारने एक अधिसूचना काढून जे मंत्रालयात विनानंतचे अधिकार घेतलेले होते ते अधिकार आयुक्त स्तरावरती दिले होते. आयुक्त स्तरावरती याची प्रोसेस कशी होणार, कधी होणार आणि यामधून महाराष्ट्रातल्या सर्व विनांतनला असलेल्या बांधवांना अनुदानावर येण्यासाठीची वाट कशी मिळणार, हा मोठा संभ्रमाचा विषय झाला होता. पण पाठीमागील 3 वर्ष झाले यावरती कमी जास्त प्रमाणामध्ये चर्चा होते, पण निर्णय होत नाही आणि मान्यता मिळत नाही. 13 नोव्हेंबर 2025 निघालेल्या अधिसूचनेस अनुसरून आयुक्त कार्यालय शिक्षण यांनी खूप चांगलं काम करून एक सॉफ्टवेअर बनवलं आहे आणि या सॉफ्टवेअरच्या अन्वये माननीय आयुक्तांनी परिपत्रक सुद्धा जारी केलं आहे. खात्रीनं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये एक लिंक आपणास मिळणार आहे. त्या लिंकवरती डायरेक्ट आपला प्रस्ताव ऑनलाईन येणार आहे. त्याला मान्यता सुद्धा ऑनलाईनच हेडमास्टरच्या लॉग इनला डायरेक्ट दिली जाणार आहे. त्याच्याही पुढे जाऊन शालार्थ आयडी सुद्धा ज्या पद्धतीनं पोर्टलवरून पवित्रमधून आलेल्या मानवांना सगळ्या मान्यतेसह त्यांचा शालार्थ आयडी मिळतो, त्या पद्धतीने यांना शालार्थ आयडी सुद्धा देण्याचं काम त्या ठिकाणी हे कार्यालय करणार आहे. कारण पारदर्शकपणे 100% हे कामकाज व्हावं अशा पद्धतीचे माननीय आयुक्त आणि डायरेक्टर ऑफिस यांची धारणा असल्यामुळे त्यांनी हा अत्यंत मोस्ट निर्णय घेतला आहे.